सिद्ध जया चरण मोरे तेरा चरण मोरे सांगो मानी मना
भेटी जवळी आली. आता माझ्या मना होय सावधान. ओम पुण्याची जाण कार्य सिद्धी. शेवटील घडी बुडतान लगे वेळ. शेवटील घडी बुडतान लगे वेळ. साधावा तो काळ जवळी आला. आता माझ्या मना होय सावधान. ओम पुण्याची जाण कार्य सिद्धी. तुका म्हणे चिंती कुळीची देवता. तुका म्हणे चिंती कुळीची देवता. वारावा बहुता शब्द मिथ्या. आता माझ्या मना होय सावधान. ओम पुण्याची जाण कार्य सिद्धी. श्री पंढरीच्या पतित पावना. पंढरीच्या पतित पावना. पंढरीच्या पतित पावना. जीवांचा तुकाज कैवारी. ऐसी चराचरी पिद्रावळी. न सांगता कळी अंतरीचे गुज. आता तुझी लाज तुझ देवा. आळी कर त्यांचे करसी समाधान. अभयाचे दान देवनिया. तुका म्हणे तुझी खेळे दोही थाई. नसेल तो देई धीर मना. अनाथा जीवांचा तुकाज कैवारी. ऐसी चराचरी पिद्रावळी. ओम नमो जियाद्या. वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसवेद्या. आत्मरूपा देवा तुझी गणेशु. सकलार्थमती प्रकाशु. म्हणे निवृत्तीदासु अवधारी तुझी. हे शब्द ब्रह्माशेष. तेची मूर्ती सुवेश. जेथ वर्ण वपु निर्दोष निर्भीत असे. स्मृती तेची अवयव देखांगिक भाव. तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तेची मणिभूषणे. पद पद्धती घेवणे प्रमेय रत्नांची पदबंधनागर. तेची रंगातील अंबर. जेथ साहित्यवाने सपूर उजाळाचे. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्र हे जननी देवाची हे. मनुष्याकृते राघवे ख्याती केली. शिळा शिखरे सागरी तारियली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी. जली रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्यू लोकी. दुजी उपमाना ढळे इह लोकी. बब सिंधुसी बांधिला से तुझेनी. अनाथा दिना कारणी तू कयानी. तुका भासला मानवी वेशधारी. परिहालीला विग्रही निर्विकारी. स्वये श्री हरी सर्व व्यापक जीवा. तुका तुची तोहा परब्रह्म ठेवा. तया पूजिले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली. न त्यागिती हे दिव्य लोकासी नेली. गेला तो विमानी बैसोनिया. गेला तो विमानी बैसोनिया. गेला तो विमानी बैसोनिया. मनेला मी पद पंतळा. गेला तो विमानी
कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजे धामा गेले, निळामणी सकळ. विमान येते का काय आज आपल्याला घ्यायला? विमान आपल्याला घ्यायला येते वाटतं. आणि खरंच विमान खाली उतरलं, देव म्हणजे बसा विमानात, तुम्हाला वैकुंठाला नेतो. कोण कोण बसणार? पळून जातील लोक घरी. लोक आज जळायला तयार आहेत, पण वैकुंठाला जायला तयार नाहीत. गेला तो विमानी, भजन केलं की विमान येतं. तर ते भजन असं असावं. डोंगरी महाराजांचं विधान आहे, ते असं म्हणतात, भजन करता करता माणसाला लहान लेकरासारखं होता यावं. ज्या दिवशी भजन करताना लहान लेकरासारखी अवस्था होईल, त्या दिवशी आपलं भजन देवापर्यंत पोहोचलेलं असतं. आपण लहान होत नाही म्हणून आपलं भजन देवापर्यंत पोहोचत नाही. बघा तुम्ही, लहान मुलाला आत्ता खावला, परत 2 मिनिटांनी गेले की ते हसतं आपल्या बरोबर. आणि आपण एखाद्याला आत्ता खावला, ते 10 वर्ष बोलत नाही आपल्याबरोबर. 10 काय मरत तोपर्यंत नाही बोलत. तुमच्याकडे पण असंच आहे का? म्हणूनच विमान येत नाही ना, म्हणून जळतो आपण. हो, आपण का जळतो? असंही जळतोच एकामेकावर, आणि तसंही जळूनच जातो म्हणा. म्हणून मागे कवीश्वर झाले थोर थोर, सांगा कलेवर नेले कोणी. ते जळण्यावर ना, ते कृष्ण परमात्म्याने लोणी खाल्लं, आईनं दिलं होतं. मांडव घेतला होता कृष्णाला, लोणी दिलं होतं खायला. तर ते दुधाला सहन नाही झालं. दूध ठेवलं होतं ना, यशोदा मातेने दूध चुलीवरती ठेवलं होतं. त्याला उकळी आली, नुसती उकळी नाही आली, उकळीच्या माध्यमातून ते खाली पडलं, चुलीत जळालं. म्हणजे दूध का जळालं? ते लोण्यावर जळालं म्हणून जळालं. ते कळालं तर बघा त्याच्यातला भाव काय आहे. ते म्हणले त्याला सहन झालं नाही, कृष्णाने लोणी खाल्लं. ते पद्मागंध गाईचं दूध होतं ते, आणि ते कृष्णासाठीच तयार झालं होतं. त्या दुधाला असं वाटलं, माझ्या अगोदर त्यांनी लोणी खाल्लं ना कृष्णाने, मी जळालेलो बरं. त्याच्यात अनेक अर्थ आहेत, फक्त जाणून घ्यायची भूमिका आहे. असो, मुद्दा याच्यासाठी चालला होता आपला की विमान येतं. कधीतरी भजन करताना आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी ती अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही. भगवंताची झालीच इच्छा तर त्याचं विमान आपल्याला येईल. तुकोबारासाठी विमान आलंच की, पण त्याच्यानंतर अनेक वेळा तुकाराम महाराज आपल्या भक्तांना दर्शन द्यायला विमानाने आले. त्याचा पायलट देव होता. आपल्या लेकीसाठी आले, अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अनेकांसाठी, निळोबारांसाठी आले. निळोबाराय तर म्हणतात, देवा येथे तुझं लागी बोलविले कोणी, पार्थिल्या वाचोनी आलासी का. निळा म्हणे आम्ही नोळखीजे देवा, आणि तुकयाचा धावा करीत असेल. काय ताकद असेल भजनाची ना. देव समोर उभा आहे तरी म्हणतात देवाला ओळखत नाही. आणि आपल्या समोर आमदार उभा राहिला तर आपण 10 वेळा पाया पडतो. मंत्री उभा राहिला तर आपण 10 वेळा पाया पडतो. निळोबाराय म्हणतात आम्ही तुला ओळखत नाही देवा. मग तुला बोलावलं नाही, तू न बोलावता आला म्हणून कुणाच्याही तिथं न बोलावता जायचं नाही. फक्त कीर्तनाला मात्र न बोलावता जायचं. एकच ठिकाण असं आहे महाराज, इथं न बोलावता आलं तरी चालतं, कोणी काय म्हणणार नाही. पण नेमकं असं झालं बरं का गुरुजी. लोक म्हणतात पत्रिकेत माझं नाव नाही, मी कसं काय जायचं. इथं नाही नावाची अपेक्षा पाहिजे. एक ठिकाण हे असं आहे की कीर्तनाला मात्र माणसाने कुणी कुठेही जावं कीर्तनाला, आणि ते न इतकं बोलतो. तो का म्हणे तेथे नपाचारी तेथे न पाचारिता जावे, आणि संत चरण भावे रेगावया. इथं देव मिळतो म्हणून न बोलवता इथं यावं. आणि आपण जरी कीर्तनाला निघालो ना, नाथ महाराजांची गोड ओवी आहे. नाथ महाराज म्हणतात, शेजारच्याला, आपल्या मित्राला, वाटत कोणी जर भेटला त्याला फक्त म्हणावं अरे कीर्तनाला चल. माणूस कसा जरी असला तरी त्याला म्हणायचं कीर्तनाला चल. नाही कसाही असला तरी म्हणायचं कीर्तनाला चल. म्हणजे कळलं तुम्हाला मला काय म्हणायचं. अहो लोक बार मध्ये एकटी जात नाही, या दरबारात तरी कशाला एकट्याने यायचं माणसाने. म्हणून आम्ही जर समजा आपण एखाद्याला म्हणलो चल कीर्तनाला, आणि तो जर कीर्तनाला आला ना तर त्याचं अर्ध पुण्य आपल्याला मिळतं. करविता व्रत अर्ध पुण्य लाभे, आणि मोडविता दोघे नरका जाती. तुकाराम महाराज म्हणतात, एखादा माणूस कीर्तनाला निघाला आणि त्याला म्हणलं कशाला जातो कीर्तनाला, चल जरा इकडून फिरून येऊ दौंडवरनं. महाराज म्हणतात मोडविता दोघे नरका जाती. तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग, भक्ती हे मार्ग मोडू नये. कुणाचा भजनाचा मार्ग, कुणाचा भक्तीचा मार्ग, त्याच्या आड मात्र आपण कधी यायचं नसतं. करणाऱ्याला भजन त्या ठिकाणी करून द्यावं.
पण त्याचं भजन त्याच्या भजनामध्ये त्या ठिकाणी व्यत्यय कुणीच आणू नये म्हणून तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण झाला व्यत्यय असं ज्ञानोबरायांचे अत्यंत प्रिय असणारे ज्ञानेशी प्रिय तुकोबराया तुका सर्वश्रेष्ठ प्रिया महाथोर जो का अवतार नामयाचा ज्ञानोबरा 1200च्या शतकात तुकाराम महाराज 1600च्या शतकात 400 वर्ष अगोदर ज्ञानोबरा तुकोबराच्या अगोदर आहेत. परी रामेश्वर शास्त्रींच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगतात सगळ्या संतांमध्ये मला प्रिय आहे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना नाही त्रास द्यायचा. तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा गोड असणारा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. जरा कर्णमुळी सांगू आले गोष्टी कर्ण म्हणजे कान मुळी कानाच्या वरचा केस आपल्या कानामध्ये डोकवतोय आणि आपल्याला सांगतोय मृत्यूची हे भेटी जवळ आली. तुम्ही म्हणाल केसाला कुठं बोलता येतं का? येतं की तो पिकला की सांगतच असतो आपल्यामध्ये आपल्या कानातच डोकून सांगत असतो मरण जवळ आले आता तरी सावध हो असं त्याला सांगायचं असतं. कानाच्या वरचा पिकलेला केस कानामध्ये डोकवतोय आणि तो आपल्याला गोष्ट सांगतोय. कोणती गोष्ट? मृत्यूची हे भेटी जवळ आली. आणि मग काय काय सांगायचं काय करायचं? आता माझ्या मना होय सावधान. मनाला सांगायचं सावध हो. का? कारण मन बाकीचे इंद्रिय जे मनाचंच ऐकतात आणि म्हणून मनाला पहिलं सांगायचं की इंद्रियांना आवर घाला आणि ज्याच्यासाठी आलो ती कार्यसिद्धी पुण्याची आपण साधून घ्या. आता माझ्या मना होय सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. काय पुण्य तरी करायचं काय माहिती? शेवटचा दिवस आजचा आहे का उद्याचा आहे? शेवटील घडी बुडतान लगे वेळ साधावा तो काळ जवळ आला. शेवटची घडी माहिती नाही तुमच्या माझ्या जीवनातली कोणती आहे. मग मिळालेला वेळ त्या ठिकाणी सार्थकी घालावा याच्याकरता संत सांगतात साधावा तो काळ जवळ आला. काळ येणार आहे आपल्याला घ्यायला पण जोपर्यंत येत नाही तोपर्यंतचा जो मधला काळ आहे तो मात्र त्या ठिकाणी नामचिंतनामध्ये चांगल्या कार्यामध्ये उपकार करण्यामध्ये त्या ठिकाणी व्यतीत करावा. मग महाराज सांगतात नक्की काय करायचं? तुकामध्ये चिंती कुळीची देवता तुमच्या माझ्या आवडतीचं दैवत आपल्या कुळाचं कुळदैवत त्या कुळदेवतेचं चिंतन करायचं. वारावा बहुता बोल मिथ्या व शब्द मिथ्या आपल्या मुखातून जाणारा वावगा शब्द वावगं बोलणं त्या ठिकाणी आपण टाळावं. कारण वावगं बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. आणि म्हणून तुकोबारा सांगतात ना काय सुख आहे वावगे बोलता ज्ञाता पंढरीनाथा कष्ट नाही. सदाकाळ आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे तर रामनामाचं चिंतन केलं पाहिजे. वावगं बोलण्यानं फायदा होत नाही. मग काय करा? तुका म्हणे चिंती कुळीची देवता वारावा होता शब्द मिथ्या आता माझ्या मना होय सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी विठ्ठल. पवार परिवाराचे परमपूज्य जीवनाचा तसाही एक मध्यम स्वरूपाचा प्रवास आपल्या सर्वांमध्ये त्यांचा झाला. कैलासवासी बाळासाहेब केशव पवार बापू काय असेल 7 वर्षाची आयुष्याची जी मर्यादा त्यांना मिळाली तिथपर्यंतचं आयुष्य चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जगले. समाजकार्य करण्याची अत्यंत आवड. गावामधले कुठलंही कार्य निघाले तर त्या ठिकाणी हा परिवार बापू पुढे असायचे. आणि म्हणून एक चांगलं गावातलं सामाजिक कार्य करणारं व्यक्तिमत्व. काही माणसं अशी असतात काम खूप करतात पण पडद्याच्या मागे असतात. पडद्याच्या पुढे उभी असणाऱ्या माणसांचं काम दिसतं पण पडद्याच्या पाठीमागच्या माणसाचं कधी काम दिसत नसतं. पण बापूंसारखी माणसं पडद्याच्या पाठीमागे जरी असली पण काम करायला मात्र त्या ठिकाणी पुढे असायची. काही माणसांना अपेक्षा नावाची असते तर काही माणसाला त्या ठिकाणी अपेक्षा अजिबात नामाची नसते तर त्या ठिकाणी कामाची अपेक्षा असते. पण काम करणारी माणसं नावाची अपेक्षा कधी करत नाहीत आणि नावाची ज्यांना अपेक्षा आहे ती माणसं काम कधी करत नाहीत. बघा तुम्ही बऱ्यापैकी एखादाच असा असतो महाराज. म्हणून कामामध्ये उपकार करणारी माणसं त्या ठिकाणी कधीही सांगत नाही आमचं नाव त्या ठिकाणी बोर्डावरती आलं पाहिजे. उपकारी माणसाला त्याची आवश्यकता नसते. उपकार करत राहावा सातत्यानं करत राहावा. कारण तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार तुकोबारा सांगतात म्हणून समाजावरती उपकार करत राहावा. आपल्या घरावरती आपण या काहीतरी भारतभूमीचं देणं लागतो या मातृभूमीचं देणं लागतो समाजाचं देणं लागतो आपल्या परिवाराचं देणं लागतो आपल्या गावाचं देणं लागतो. म्हणून आपलं शरीर उपकारासाठी जिजावं याच्याकरता सत्कर्माची आपल्या जीवनामध्ये गरज असते. आणि म्हणून ते कार्य बापूंनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. पाठीमागचा त्यांचा परिवार श्रीमती द्वारकाई बाळासाहेब पवार पतिदेवांच्या जाण्याचं असणारं दुःख त्या ठिकाणी पाठीमागं राहतं.
आणि म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी आज वर्ष जरी झाला असलं तरी घराला सगळ्यालाच बापूंची आठवण येते. चिरंजीव शरद बाळासो पवार निरवी गावचं असणारं सरपंच पद या ठिकाणी त्यांच्याकडे आहे. बापूंच्या सुनबाई सरपंच आहेत. पोपटराव केशव पवार बंधू चेअरमन आहेत. प्रकाश गोविंद पवार पुतणे. सौभाग्यवती शीतल हनुमंत फराटे बापूंच्या कन्या. सौभाग्यवती सीमा मंगेश सोनवणे दोनही कन्या. सौभाग्यवती मनीषा शरद पवार सुनबाई कुमार मुयसे. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या परमात्मा कीर्तनाच्या सुखाने सुखवला जातो. जे सुख क्षीरसागरी नसे. भगवान विष्णू शयन करतात क्षीरसागरामध्ये. त्यांना झोपायला गादी आहे. गादी किती किमतीची माहिती नाही पण माणूस त्या गादी झोपणार नाही. क्षीरसागरातली देवाची गादी माहिती आहे का तुम्हाला? सापावरती झोपतो. साप दिसल्यावर बाप आठवतो आपल्याला. आणि ते असं म्हणतात त्याला. बघा आता जर एखादा माणूस नवीन गाडी घ्यायला लागला ना त्याला व्हेंटिलेटर सीट येतं. म्हणजे ज्या सीटवरती आपण बसतो ना त्याला खालून हवा येते. गार असतो थंड असतो आणि ते झोपतंय कुठं? सापाच्या गादी. अशी गादी नाही जगात महाराज. आणि ती कुणी विकतही घेणार नाही म्हणा. धाडसच होत नाही महाराज. पण परमात्मा त्या गादीवरती झोपतो. नाथ महाराज म्हणते जे सुख क्षीरसागरी नसे पाहता वैकुंठी न दिसे. आता वैकुंठात सुख नव्हतं. जे तर महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे जे गावी खिल्लारे कामधेनीची जे तर अमरत्व हे सिंहासन. एवढं सगळं ज्या गावाला होतं त्या गावात चिंतामणीच्या सारखा होत्या. त्या गावाला त्याला सुख नव्हतं का? पण नाही. जे सुख क्षीरसागरी नसे पाहता वैकुंठी न दिसे ते सुख कीर्तनी असे कीर्तन वश डुल्लक. परमात्म्याला त्या कीर्तनाच्या सुखामध्ये नाचायला यायला आवडतं आणि म्हणून हे सुख परमात्म्याला आवडतं. इथं आल्यानंतर 2 तास कीर्तनाला माणूस बसला ना त्याला आनंदच मिळणार बघा. सुखच मिळणार. दुपारी 12 वाजता सुद्धा त्याला झोपच लागणार. अरे झोपेसारखं सुख आहे का कुठं? समाधीचे सुख सांडा ओवाळूनी तैसा या कीर्तनी ब्रह्मरसी ताकद. जला कर्ण मुळी सांगू आली गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली. आता माझ्या मना होय सावधान ओम पुण्याची जाण कार्य सिद्धी. विज्ञान खूप प्रगत आहे आजच्या काळात असं सगळे म्हणतात. बरोबर आहे प्रगत आहे. का प्रगत आहे विज्ञान? विज्ञानाला आज कळायला लागलं. काय कळतंय विज्ञानाला? की बाबा आपल्या घरामध्ये 9 महिन्यानंतर पोरग जन्माला येणार आहे. एखादी माता भगिनी त्या ठिकाणी गरोदर असेल तर सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफीचा रिपोर्ट आला की त्या रिपोर्टवरती तारीख असते. तारीख बाळ कधी जन्माला येणार आहे तारीख असते. हे नवल नाही महाराज वेळ पण असते. तारीख वारा सहित वेळ असते. का? विज्ञानाने केलेली तपासणी. त्या तपासणीच्या माध्यमातून आज इतका आपण पुढे पोहोचलो की आज आपल्याला त्या ठिकाणी जन्म कधी होणार आपला घरामध्ये बाळ जन्माला कधी येणार हे 9 महिन्या अगोदर कळतं. पण विज्ञानाला मरण कुठं सांगता आलं नाही. सांगता येत मरण. बघा तुम्ही डॉक्टर दवाखान्यामध्ये एखादा पेशंट ऍडमिट आहे आणि अत्यंत सिरियस शेवटच्या म्हणजे घटका मोजणारा माणूस आणि सहज परिवारातल्या लोकांना डॉक्टर म्हणतात 24 तासाच्या वरती जगल म्हणून वाटत नाही. पण तीच माणसं आपण 10-15 वर्ष जगलेली आपण पाहिलेली आहे. क्वचित एखाद्याच केसमध्ये डॉक्टरचा अंदाज बरोबर येतो. नाहीतर डॉक्टरांना सुद्धा अचूक वेळ सांगता येत नाही. विज्ञानाला जन्म सांगता आला पण विज्ञानाला मरण नाही सांगता आलं. पण मरण मात्र संतांनी जन्माला आल्यापासून सांगितलं. जन्मलिया दिवसे दिवस होय लागे काळाची आयसे वाढवी करती उल्हासे होती मुळिया. ज्ञानोबाला म्हणतात जन्म झाला त्या दिवसापासून माणसाच्या पाठीमागं मरण लागलं. उपजला प्राणी नर आहे संसारी बैसला शेजारी काळ उसा. किती सोपं प्रमाण दिलं तुकोबारायांनी. आपण जन्माला आलो त्या दिवसापासून आपल्या उशाला काळ बसला. हे जाऊ द्या. भागवताने असं चिंतन केलं. वर्षभर आपल्याला अगोदर कळतं आपलं मरण आपल्या जवळ आलंय. ते म्हणजे कसं कळतं? डोंगरेजी महाराजांनी भागवतामध्ये असं चिंतन केलंय. रात्रीच्या वेळी आपण जर आकाशामध्ये पाहिलं तर आपल्याला तारे ओळखता आले पाहिजे. त्याच्यामध्ये अरुंधती नावाचा तारा आहे आकाशात. आता तो अरुंधती नावाचा तारा जर दिसायचा बंद झाला तर आपलं मरण वर्षभरावरती आलं. लोक म्हणतील आम्हाला अरुंधतीच माहिती नाही. अरुंधती ही वशिष्ठांची अरुंधती. तिला जागा मिळाली वरती महाराज. सामान्य नव्हती ही माणसं. जशी आढळपदी बाळ बैसवीला ध्रुव
एक चांदणी मध्ये आणि त्याच्या बाजूला जर 7 चांदण्या दिसल्या की समजून जायचं तो मधला ध्रुव आहे, कारण सप्त ऋषी त्याला रोज प्रदक्षिणा करतात ध्रुवाला. कारण भक्ताला घातलेली प्रदक्षिणा किती पुण्याची असते हे सप्त ऋषींना माहितीये. म्हणून त्या ध्रुव बाळाला रोज सप्त ऋषींची प्रदक्षिणा. एक चांदणी मध्ये आणि त्याच्या बाजूला 7 चांदण्या दिसल्या की अंदाज लावून टाकायचा नाही हा ध्रुव बाळ आहे मधला. भगवंतांनी त्याला तो वनाला याची लागी पैसने पिती याची उत्संगी चंद्र सूर्य परिसा जगी श्लाघू केला. त्याला अशी जागा देवाने दिली की ती जागा कुणीच हटवू शकत नाही ध्रुव बाळाची. तसं अरुंधती नावाचा तारा दिसायचा बंद झाला की वर्षभरावर आपलं मरण आलं. आता अरुंधती माहिती नाही पण तारे तर माहिती आहेत ना. आणि तारे जरी माहिती नसते तर तारे जमीन पर माहिती आहेत ना. शिक्षकांनी विचारलं होतं ना, सगळेच तारे वरती असतात, एक तारा खाली असतो, त्या ताऱ्याचं नाव सांगा. पोरग हुशार होते म्हणजे म्हातारा. पोरग हुशार होते, पोरं हल्लीची हुशार. बरं चला, वर्षभरावरती आपल्याला नाही कळलं समजा अरुंधती तारा. डोंगराजी महाराजांनी असं चिंतन केलं, म्हणजे 9 महिने अगोदर आपल्याला कळतं. कधी आपण असं झोपलो, झोपेमध्ये स्वप्नामध्ये असं आलं, एखाद्या गाढवावरती बसून निघालेलो आहे, प्रकाश दुपारची वेळ आहे, ऊन आहे, आणि अशा कालखंडामध्ये आपण असं गाढवावरती बसून निघालो, असं आपल्या कधी स्वप्नात आलं. आपलं मरण 9 महिन्यावरती आलं. आपण चालता चालता त्या ठिकाणी, म्हणजे स्वप्नामध्येच अशी घटना आली. चाललेलो आहे आपण, चिखल लागला, चिखलातून चालत असताना कमरे एवढं शरीर आपलं रुतून बसलं. बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय पण बाहेर निघता येत नाही. समजून जायचं आपलं मरण 6 महिन्यावरती आलं. आता तुम्ही म्हणाला आता नव्हतं स्वप्नात येत, पण आता आलं तर काय करायचं? मी तरी कुठे जबाबदार आहे त्याला आलं तर? कीर्तन त्याला जबाबदार नाही. काही स्वप्नात येऊ शकतं. मनी दिसे, मनी वसे ते स्वप्नी दिसे, असं होत असतं कधी कधी. 3 महिने अगोदर बघा तुम्ही, आपण आपली नजर असं ब्लर व्हायला लागलं, अंधुक दिसायला लागलं. डॉक्टरांकडे जा, चष्मा लागला की पहा. चष्मा लावून सुद्धा आपल्याला अंधुक दिसायला लागलं. समजून जायचं आपलं मरण 3 महिन्यावरती आलं. माणसं आरशामध्ये आपला चेहरा पाहतात. का पाहतात? चेहरा पाहत असताना आपला चेहरा जर आरशामध्ये ब्लर दिसायला लागला, विचार करायचा बरं का. आरसा चेहरा दाखवतो म्हणून चेहरा पाहतात. ज्या दिवशी आरसा चरित्र दाखवेल त्या दिवशी माणसं आरसा करून टाकतील ना. एकही माणूस आरशात पाहणार नाही, कुणी पाहू शकत नाही आरशात. आपण काय केलं हे आपल्यालाच माहिती असतं महाराज. आरसा दाखवत नाही म्हणून तर म्हटलं जातं मुखडा देखने वाले जरा दर्पण में हो, देख ले कितना पुण्य है कितना पाप तेरे आंगन में हो. मुखड़ा देखने वाले कभी तो पल भर सोच रे प्राणी, क्या है तेरी कर्म कहानी. देख ले दर्पण में मुखड़ा देखने वाले. चेहरा पाहणाऱ्या माणसाला कबीर महाराज म्हणतात आरशामध्ये पाहत असताना काय आपल्यामध्ये पाप आणि काय आपल्यामध्ये पुण्य हे सुद्धा कधीतरी पाहत जा. कभी तो पल भर सोच रे प्राणी, क्या है तेरी कर्म कहानी. देख ले दर्पण में. असो आपला चेहरा ब्लर दिसायला लागला आरशात, डॉक्टरांना दाखवा, तपासा, तरी नाही राहिला. आणि मग विचार करा की 3 महिन्यावरती आपलं मरण आलं. एखाद्या शरीराची, आपल्या शरीराची एखादी डावी उजवी बाजू, कधी असा डोळा फडफडायला लागला, हात फडायला लागला, अनेक दिवस झालं ती फडफड थांबत नाही. ते आपल्याला सिग्नल देतात काही गोष्टी मरणाच्या. 1 महिन्यावरती मरण आलं ते जाऊ द्या, आता सगळं महिन्याचं वर्षाचं जाऊ द्या. सोपं सांगतो, ज्ञानोबारांनी सांगितलं. ज्ञानोबारा म्हणतात आपलं मरण 9 दिवस अगोदर आपल्याला कळतं. कानी घालून या बोटे नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. ज्ञानोबाराय म्हणले कानामध्ये बोट घाला, कानामध्ये बोट घालून आपला आतला नाद. लोक म्हणतात उघड्या कानाने कीर्तन ऐकू येत नाही, बोट घातले कधी यायचं ऐकू. कानी घालून या बोटे नाद जे पहावे आणि न दिसता जाणावे 9 दिवस. महाराज कानामध्ये आपण जर बोट घातली तर आपल्याला आपला आतला नाद ऐकू येतो. अनुहात ध्वनी नाद,
स्थिती कशी असते. उन्मनी तुर्या विरोधे छंदे छंदे डोळत. नामचिंतनामध्ये दमलेली माणसं कुठेही रमत नाहीत. ती एकटी चालली तरी छंदे छंदे डोलत असते. नामस्मरण करणारा माणूस त्याच्या नादात असतो तो, आणि आतला नाद ऐकू येण्याकरता त्याला नादच लागतो. पण पंढरीच्या पाटलाचा माणूस नादिक असावा लागतो. अनु हात वाजती टाळ अनु शिरा गीत रसाळ अनुभव तन्मय सकळ नाम म्हणे केशव. टाळांचा सुद्धा नाद आहे ना. बघा ना, योग्याला आयुष्य जातं ते नाद ब्रह्म प्रगट करायला, पण कीर्तनामध्ये 2 मिनिटात नाद ब्रह्म प्रगट होतो. मगाशी महाराजांनी वाजवलं गुळ गुळा वाजत. मुंबईला खालापूरच्या टोल नाक्यावरती एक्सप्रेसला पोलिसांनी अडवलं गाडी पुढे गेल्यानंतर. एमएच 12 वरती बऱ्याच जणांचा राग आहे, काय काय माहिती नाही. पण ते काढतात बाहेर गेल्यावर राग. आणि ते 4-5 पोलीस उभे होते, मोठे साहेब होते, PSI API जे काय असतील ते PI, आणि सगळ्याच गाड्या चेक करत होते. कीर्तनकाराची गाडी चेक, आणि इलेक्शनच्या काळात भरपूर गाड्या चेक होत असतात. त्यांना काय माहिती महाराज का पोत्राचे घालून कोणी चाललाय काय घेऊन काय. पण ते चेक करत असताना ड्रायव्हर लायसन अमुक असं मागितलं. कीर्तन 8 आणि 7ला खालापूरच्या टोल नाक्यावरती पोचायला 2 तास तासाही उशीर होणारच होता. पण नेमकं 5, 10, 15 मिनिटं साहेबांनी घेतली. ड्रायव्हरला काय ऐकतच नव्हते, नाही सोडलं. फक्त असा खाली उतरलं, साहेबांच्या समोर गेलो. म्हणलं साहेब एकच विनंती आहे, कीर्तन 8 वाजता आहे, 7 इथंच वाजले, जायला तास सव्वा तास जाणार आहे. फक्त आमच्यावरती विनंती आहे तुम्हाला, वारकरी संप्रदायाच्या वतीने कीर्तनासाठी वेळ पोहोचलो पाहिजे. आमच्याकडे सगळे हे तुम्हाला दाखवले तरी तुम्ही आम्हाला थांबून धरले. कीर्तनासाठी लवकर जाऊ द्या, एवढंच वाक्य बोललो. महाराज PI साहेब होते,
त्यांनी रामकृष्ण हरी घातला, नमस्कार केला, म्हणलं महाराज आमच्या वयात आम्हाला भजन करायला जमलं नाही, पण तुम्ही ज्या वयात भजन करताय कीर्तन करतात ना, वारकरी संप्रदायाला माझा सलाम आहे. पाया पडून सोडलं महाराज त्यांनी, पाया पडून. कशासाठी सोडलं? मी म्हणलं हा नमस्कार मला नाही, हा नमस्कार वारकरी संप्रदायाच्या पोशाखाला आहे महाराज. ज्ञानोबाला तुकोबाराला नमस्कार. एरवी साहेब कुणाचं ऐकत नाही, पण पोशाख पाहिल्यानंतर कीर्तनाला जायचे, पण काही काही अवघड करतात. कानी घालून या बोटे. आपलं मरण आपल्याला 9 दिवस कळतं. आपण विज्ञानाला कळत नाही मरण, पण आपल्या धर्मशास्त्राने आपल्याला सांगितलेलं योग्याची स्थिती कशी असते. काही काही माणसं म्हणतात अहो त्यांनी जाताना सांगितलं तुम्ही अमुक अमुक दिवशी जाणार, म्हणजे काय त्याला कसं कळालं? काहीतरी अधिकारी असेल ना त्याच्याकडे, नामचिंतनाचा तो अधिकारी असेल. कानामध्ये बोट घालून आपला अंतरंगाचा अनहत नावाचा नाद अखंड चालू असतो. जो कुणी नामस्मरण करत असेल, त्याची पहाटेची पद्मासनामध्ये बसण्याची बैठक असेल, त्याला तो नाद कळेल. ज्ञानोबा म्हणतात की हा नाद ऐकायला यायचा बंद झाला की 9 दिवसावरती मरण आलं. हे झालं 9 दिवसाचं. भुवई पाहता न दिसता जाणं, आयुष्याची गणना 7 दिवस. माऊली म्हणले आपली भुवई आपल्याला दिसली नाही की 7 दिवसावरती आयुष्याची गणना आली. ज्ञानोबा म्हणतात डोळा घालून या बोटे चक्र जे पहावे आणि न दिसता जाणावे 5 दिवस. 5 दिवस आपल्याला आपलं मरण कळतं. म्हणजे कसं 5 दिवस कळतं? साधा प्रयोग आहे. ज्ञानोबा म्हणतात डोळा घालून या बोटे. डोळा घालून या बोटे म्हणजे डोळ्यात बोट घालायची नाही, तर चक्र जे पाहावे ते चक्र पाहण्याकरता माणूस शहाणा पाहिजे, चक्रम नको. म्हणजे का? दोनही बोट डोळ्यावरती ठेवायची, डोळ्यात घालायची नाही, डोळ्यावरती ठेवायची, थोडं दाबायचं. दोन्ही डोळ्याच्या खोबणीमध्ये आपल्याला चक्र दिसतं, फिरताना चक्र दिसतं. डोळे उघडे ठेवून जेवढं दिसत नाही तेवढे डोळे बंद केल्यावर दिसतं, सगळं दिसतं मला. म्हणून डोळा घालून या बोटे चक्र जे पाहावे. चक्र दिसायचं बंद झालं की आपलं मरण 5 दिवसावरती आलं. जाऊ द्या आता 5, 8, 9 महिन्यातून वर्षाचं जाऊ द्या. आता उद्याच सांगतो आपण सगळे एकदा तपासू, उद्या आहेत का नाही. सोपी गोष्ट आहे. ज्ञानोबा म्हणले सकाळी उठले की रोज नाकाचा शेंडा पाहायचा, आणि दोन्ही आरशात नाही बरं का, दोन्ही डोळ्यांनी आपल्या नाकाचा शेंडा आपल्याला दिसतो. दोन्ही डोळे खाली केले, नाक पाहिलं की नाकाचा शेंडा दिसतो. जर नाकाचा शेंडा आपल्याला आज दिसला नाही की समजून जायचं उद्या आपण घरामध्ये कांदा पोहे खायला नाही, एकत्र आले. त्यामुळे संभाजी महाराज नेहमी इकडे आलं ना, एकटा आलं की पहिले विचारतात अभिमन्यू महाराज नाही आले का. एका गायकाने दुसऱ्या गायकावरती केलेलं प्रेम असतं महाराज. ते आले तर मला बरं वाटत, पण एखाद्याला वाटतं नाही आलं बरं झालं, मला त्याला मिळेल संधी. तसं नाही महाराज. प्रत्येक वेळेस त्यांनी संभाजी महाराजांनी प्रत्येक वेळेस विचारलेले. एकांताच मध्ये सांगण्यापेक्षा म्हणलं चांगली गोष्ट माणसांनी लोकांतामध्ये सांगायची. सांगायचं तात्पर्य हे सगळेच गाडगे महाराज असतील, डेंबरे महाराज असतील, ही सगळीच मंडळी, गोपाळ महाराज, आणि विशेष म्हणजे अभिमन्यू महाराज पांचाळ आणि आपले हनुमंत महाराज फराटे हे गुरुबंधू आहेत. एकाच गुरुजींकडे शिकायला आहे. म्हणलं आता मी गेलो असतो त्यांना इथं ठेवून, पण माझी कथा आहे संध्याकाळपासून फलटणला, मी कुणाला न्यावं बरोबर. पानसरे गुरुजींकडे शिकले ही मंडळी, आणि एक रॉयल माणूस शिकवणारा. पानसरे गुरुजी म्हणजे लहान लेकराचाही मित्र होणार आणि मोठ्याचाही मित्र होणार, एकदम रॉयल माणूस. आणि हसत खेळत त्या ठिकाणी ही मंडळी त्यांच्याकडे शिकली. चला, आणि जे गुरुजींनी शिकवलं ते गुरुजींसारखंच येतं, आणि स्वभावाने सुद्धा गुरुजींसारखीच येत त्यांच्या. काही माणसं किती अंतरावरती असू द्या, पण आपल्याला त्यांची आठवण काय येते? माणसाचा स्वभाव झाकला जात नाही. आज गुरुजी इथे फराटे गुरुजी या परिसराचं मोठं वैभव, पण छोटे माऊली सुद्धा इतका आदर करतात गुरुजींचा. अशी माणसं पाहिली, माऊली म्हणतात आम्ही भाग्यवान आहेत. केवढे मोठे आहेत माऊली, नाही नावाने छोटे जरी असले पण कामाने मोठे आहेत ना. माऊली सारखी मंडळी खूप मोठा आदर करतात गुरुजींचा. म्हणतो ना, एखाद्या गावचा सरपंच गावाला कीर्तनात आला की अख्खं गाव आल्यासारखं असतं. आमदार तालुक्याचा कीर्तनामध्ये आला म्हणजे याचा अर्थ असा असतो अख्खा तालुकाच कीर्तनाला येऊन बसलेला असतो. तसा एखादा वारकरी कीर्तनाला आला म्हणजे वारकरी संप्रदाय कीर्तनाला आल्यासारखं असतो. आणि दुसरी गोष्ट, एखादा वारकरी जर आपल्या घरामध्ये जर आळंदी पंढरीची वारी करणारा वारकरी असतो, जर घरामध्ये जेवला ना, मला 10,000 लोकांना पुण्य घालण्याचं पुण्य प्राप्त होतं. इतकी ताकद आहे वारकऱ्यामध्ये. सोपं नाही ते.
असो देह जावो राहो पांडुरंगी दृढ भावो चरण नस्वरी सर्वता आन तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम चालवी माझा. नामदेव महाराज म्हणतात देवा मी नियम केलेला आयुष्यभर तुझं भजन करण्याचा तो नियम मात्र मी केला जरी असला तरी चालवायचा आहे मला त्या ठिकाणी तू चालवायचा आहे. असं आपल्या चालल्या होत्या गोष्टी कशाच्या तर मरण आपल्याला कळतं उद्याचं मरण आपल्याला आज कळतं. कशानं कळतं तर संतांनी सांगितलेल्या खुणा आहेत. मरणाला चॅलेंज नाही महाराज जे ते येणार तेव्हा येणारच आहे येणार तेव्हा ठरलेलंच आहे. कारण मरणाची रांग खूप मोठी आहे. मरणाच्या रांगेत सगळी माणसं उभी आहेत. कुणी पुढे उभं आहे कुणी मध्ये उभं आहे कुणी मागे उभं आहे. फक्त आजपर्यंत कळत नाही आपण नक्की कुठं उभं आहे ते आपला नंबर आलाय का नाही हेही कळत नाही. जर एखाद्या श्रीमंताला कळालं असतं आता आपण यमाजवळ पोहोचलो ना आपला मरणासाठी नंबर आला. जर एखाद्या श्रीमंताला जर कळालं असतं तर श्रीमंताने यमाला 10 लाख रुपये दिले असते म्हणला असता हे 10 लाख रुपये घेऊन पाहिला संतोष पायगुडे लय बडबड म्हणले असते महाराज. श्रीमंत माणसाने यमाला सुद्धा फोडला असता. जगातलं सगळ्यात मोठं सिक्रेट आहे भगवंताने संपत्ती दिली पण यम नाही फुटत नाही. सगळे फुटतील पण किती प्रयत्न करा. बघा पुण्यातल्या एका माणसाला यम घ्यायला आला. आता पुण्यातली माणसं म्हणजे काय साधी चमत्कारीच नाहीत पुण्यातली माणसं. सल्ला द्यायला एक नंबर सल्लागार हुशार माणसं पुण्यातली. पुण्यात रिक्षावाल्याला नाशिकच्या एका माणसाने विचारला मला ससूनला जायचं मला ससूनचा पत्ता सांगा. रिक्षावाला म्हणला रस्त्याच्या मध्ये उभा राहा आपोआप ससूनला जाशील. नाही कळलं तुम्हाला याचा अर्थ असा आहे हा ते थोडं उशारा कळतं. हा मला पण प्रचाराच्या काळात एक पोरग सल्ला विचारायला आलो होतं. त्याचा सर आता सांगितलं जरी असलं तरी आता ऐका परत. एक पोरग म्हणलं मला पुणेरी माणसाचा सल्ला घ्यायचा म्हणून सांगतोय. ते पोरग आलं म्हणले महाराज माझा एक प्रश्न आहे मला वाटलं का ठाण्याने शरीरला असेल म्हणलं विचार ना. तो म्हणला महाराज मी जर प्रचाराला गेलो तर मला 500 रुपये मिळणार आहेत आणि तिला जर भेटायला गेलो तर माझे 500 रुपये जाणार आहेत मी काय करू. त्यानं म्हणणार मी काय करू. तुला जसा प्रश्न पडला तुला 500 रुपये मिळणार आहेत. तो म्हणला महाराज मला सांगा ना उत्तर द्या सल्ला द्या जरा तुम्ही रोज कीर्तन करता एक सल्ला द्यायला काय हरकत आहे. म्हणलं काय मी जर प्रचाराला गेलो तर मला 500 रुपये मिळणार आहेत आणि तिला भेटायला गेलो तर माझे 500 जाणार आहेत मी काय करू. त्याला म्हणलं तिला घेऊन प्रचाराला 1000 रुपये मिळतील. आहे का सल्ला. तसं यम घ्यायला आला एक जणाला. आता काय 70 वर्षाचं वय झालं होतं. आल्यानंतर यम म्हणला चल. हा म्हणला कुठं. अरे यम म्हणला मी मग काय करायचं. अरे यम आला याचा अर्थ तुझा प्राण मी घेणार आणि तुझा देह इथं या ठिकाणी पडणार झाला प्रेतरूप शरीराचा भाव अशी स्थिती होणार. तो म्हणला यम देवा मरणाराची काहीतरी शेवटची इच्छा असते तेवढी एकच इच्छा आहे माझी मरणाराची. यम म्हणला मी शेवटची इच्छा पूर्ण करायला संधी देत नाही. एकदा आलो की घेऊन जातो. मृत्यू न विचारी गुणदोष न म्हणे देश विदेश न पाहे रात्रंदिवस करी नाश तात्काळ काळानळाचे तोंडी मग तेथे न चले काही सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई. नाटाचा अभंग तुकाराम महाराज म्हणतात तिथं काही चालत नाही. संपलं सगळी सत्ता संपत्ती ठाईच्या ठाई जागेवरती सगळं राहणार आहे. यम म्हणला शेवटची इच्छा पूर्ण करायला 70 वर्षाचं आयुष्य दिलं होतं ना. आता तुला थांबता येणार नाही माझ्या बरोबर तुला यायचंय. तरी हा म्हणला इतका हट्टी होता म्हणला यमा एकच इच्छा आहे. यम म्हणला काय इच्छा तशी मी इच्छा कोणाची पूर्ण करत नाही पण तू पुण्यातला आहे म्हणून करतो तुझी पूर्ण चल. हा म्हणला यम देवा माझ्या घरातला शेवटचा चहा तुम्ही प्यायचा. यम म्हणलं मी काय आजपर्यंत कुणाचा चहा पिला नाही पण काय म्हणावं पुण्यात चहाची खूप प्रसिद्धी आहे. येवलेंचा होता का साहेबाचा होता का कोंबणे गुळाचा होता आपल्याला तरी काय माहिती. यमाला सुद्धा चहाची आठवण झाली. म्हणलं ठीक आहे चहा ना कर. ते गेलं चहा करायला हुशार होतं. चहामध्ये गुंगीचं औषध टाकलं 1 मिनिटात चहा करून आणला. यमाला दिला चहा. यम सोप्यावरती बसलेला त्याने चहा प्याला. ते औषध गुंगीचं होतं परिणाम दाखवला. मस्त वेळी यमाला गुंगी आली. तासभर यम सोप्यावरती झोपला. तोपर्यंत यांनी यमाच्या खिशात हात घातला. पुण्यातली माणसं कुठं कुठं हात घालतील सांगायचं. यमाच्या खिशात हात घालून चिठ्ठी काढली. त्या दिवशी पुण्यातली 25 लोक मारणार होती आणि 25 मध्ये याचा नंबर पहिला होता. हा इतका हुशार होता. पहिलं नाव त्याचं काढून टाकलं आणि खाली शेवट नाव दिलं टाकलं. घडी घातली नियमाच्या खिशात तशीच ठेवली. 1 तासाने नियम उठला. 1 तासभराने नियम म्हणणारे काय तुझं घर काय तुझा फॅन काय तुझा सोफा सगळं ओके. इतकी झोप मी कुठंच इतका शांतपणे झोपलं नाही पण तुझ्या घरात मला
शांतपणे झोप लागली. कुणाचा चहा पिलो नाही, पण तुझा चहा पिलो. त्या चहाला जागलं पाहिजे ना, मी चहाला जागलं पाहिजे म्हणला. आज लोक पुण्यात 25 लोक मरणार आहेत आणि 25 लोकांच्या मरणाऱ्याच्या यादीत पहिलं नाव तुझं आहे. आज आता तू चहा पाजला म्हणून मी खालून सुरुवात करणार आहे. तुम्हाला मला काय म्हणायचे ते? ये रे पामर जीव मृत्यूनं म्हणे हरिहर, मृत्यूनं म्हणे अवतार ईश्वराचे, मृत्यूनं म्हणे थोर थोर, मृत्यूनं म्हणे हरिहर, मृत्यूनं म्हणे अवतार ईश्वराचे. दाखवत असते उभी मृत्यू. मोठमोठी माणसं सुद्धा मृत्यूच्या समोर लहानच आहेत, म्हणून मृत्यूनं म्हणे थोर थोर. मृत्यूनं म्हणे हरिहर, हरिहर जरी असला 11,000 वर्षाचा अवतार रामाला संपवावा लागला ना. मृत्यूनं म्हणे हरिहर आणि मृत्यूनं म्हणे अवतार ईश्वराचे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं 125 वर्षाचं देव आयुष्य घेऊन आला मृत्यू लोकांमध्ये द्वापार युगात. पण 125 वर्षाच्या का होईना देवाला अंगठ्याला बांध लागला जरा वेदाचा, पण जावंच लागलं ना, जावं लागलं. मृत्यूच्या समोर किती जगातली मोठी माणसं असली तर जगातलं एकच खरं आहे. म्हणून तर शेवट जाताना लोक म्हणतात राम राम, पण शेवट म्हणतात जिवंत असताना म्हणतात शेवट म्हणून काय करायचे. आणि म्हणून सांगण्यात येतं मृत्यूला चॅलेंज नाही. राजा दशरथ एक दिवस आरशात उभे राहिले होते. प्रत्येक माणूस घराच्या बाहेर पडत असताना आरशाच्या समोर आपला चेहरा पाहतो. कुणी असू द्या, इथं आलेला प्रत्येक माणूस. असं आहे का ज्याने आरशात चेहराच नाही पाहिला? माणूस आरशात चेहरा पाहतो. चेहरा पाहत असताना राजा दशरथाच्या कानावरचा केस असा पिकलेला दिसला. एक कानावरचा पिकलेला दिसलेला केस. आपण काय केलं असतं? एक तर आपण तो कात्रीने कट केला असता, नाहीतर नाभिकाकडे गेलो असतो काळा करून आलो असतो. राजा दशरथाने तसं नाही केलं. मला राजा दशरथाने त्या क्षणाला निर्णय घेतला, तो कानावरचा केस आपल्याला काहीतरी सांगतोय. काय निर्णय घेतला? जो कारभार राज्यकारभार आपण करतोय आता तो थांबवायचा आणि आता असलेला आपला हा राज्यकारभार रामाच्या स्वाधीन करायचा. राजा दशरथाने त्याच्यावरून असा बोध घेतला की कानावरचा पिकलेला केस आपल्या कानात मृत्यूची गोष्ट सांगतोय. तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला तेच सांगतो.
पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिला. नाथांचं भागवत असं सांगतं 18 वर्षाचा पोरगा झाला की त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. तसंच सच्चिदानंद पदवी घेण्याचा अधिकार सगळ्याला आहे. भजन करण्याचा अधिकार सगळ्याला आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्याची काही ज्ञानोबा बोलतात. देवाच्या मुखातली ओवी आहे. सगळीच मानवजात चांगलीच आहे. माणसं बिघडतात कुठं? नको त्याच्या संगतीमध्ये गेलं, नको त्याच्या विचारात गेलं की माणूस बिघडतो. चांगल्याच्या संगतीत माणूस घडतो, नको त्याच्या संगतीत माणूस घडतो. म्हणून सगळी मनुष्य जात तशी आहे. देखे मनुष्य जात सकळ म्हणून तर सांगणे भलतिया जाती जन्मावे मग भजीचे का विरोधावे भक्त का वैरी व्हावे माझी याचे नाही. वैर्याला सुद्धा परमात्मा त्या ठिकाणी मोक्ष देतो. अनेक ओव्या सांगता येतील पण अजून अर्ध पण कीर्तन झालं नाही आणि कीर्तन संपण्याची वेळ तर झाली. मग नक्की काय करायचं? काय मध्ये काढावा? आता माझ्या मनाला सावध करायचे. काय सावध करायचं? मरण आता जवळ येतंय. प्रत्येक क्षण आपला मार्ग पडला की तो भूतकाळात जमा होतोय. अजून गेलेला क्षण आपल्याला विकत घेता येत नाही. महाराज जगात अजून असा श्रीमंत जन्माला आला नाही की ज्याने गेलेली वेळ विकत आणली. कालचा दिवस नाही विकत आणता येत. गेलेला माणूस परत नाही आणता येत. आणताच येत नाही. म्हणून भूतकाळामध्ये एखादा माणूस 50 वर्षाचा झाला, वाढदिवस साजरा होतो. वाढदिवस नाही तो घटच दिवस आहे ना. 50 वर्ष गेली ना ती कुठं आणता येतात का परत? तर शिल्लक किती आहे माहिती नाही. म्हणून सावध व्हायचं. ओम पुण्याची जाण कार्यशीली. पुण्य करायचं. माणसं म्हणतात पुण्य कशाने मिळतं? पहिली गोष्ट पुण्य नामस्मरणाने मिळतं. पुरावा काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना नामस्मरणाने. राम म्हटल्यानंतर पुण्य मिळतं. ते पुण्य कशानेच मिळणार नाही. म्हणून पुण्य कमवण्याचं साधन, पहिलं साधन काहीही न करता, खर्च न करता, पैसा ना लागे, रुपया ना लागे, ना लागे कबड्डी दमणी. काय खर्च करावं लागतं का? पुण्य वाट्याला आहे. नामस्मरणाने पुण्य मिळतं. बरं ठीक आहे, देवाने आम्हाला संपत्ती ऐश्वर्य सगळं दिलं. पुण्य कमवण्याचं साधन दान करा. दानाने पुण्य मिळतं. काय दान करा? भूमिदाने होशी भूमी पाळू. म्हणून पहिली गोष्ट नामदेव महाराज सांगतात, जर देवाने एखाद्याला खरंच जास्त शेती दिली असेल आणि एखाद्या गरीबाला काहीच नसेल, 100 एकर असेल तर एखाद्या गरीबाला गुंठा तर त्यांना काही एकर देऊ पण गुंठा द्या. का? भूमिदाने होशी. आता कोण द्यायला लागले गुंठा? पण पूर्वीची माणसं शाणी होती. काय शाणी होती बघा? गावात जर शाळेला जागा नसेल तर गावाला शाळेला जागा स्वतः द्यायची. स्वतःची जागा. मंदिराला जागा नसेल लोक जागा द्यायची. स्मशानभूमीला जागा नसेल तर लोक जागा देणारी होती. आता ती जागा घेणारी आहे. देणार नाही राहिलं कुणी. जागा द्यायची लोक दिली पाहिजे. पण नाही. आता भूमिदान करणं इतकं सोपं राहिले का? नाही राहिले. 2 नंबरचं दान सांगितलं. भूमिदाने होशी भूमी काल कनकदाने कांती निर्मळू. 2 नंबरचं दान सोनं दान. बरं सोनं दान करायला काय सोपं राहिलंय का? कसा आहे तोळा? तोळ्याचा भाव ऐकला की गोळा येतोय. 74,000 रुपये. 74,000 रुपये तोळा सोने महाराज. असं म्हणतात सोनं दान करणाऱ्याची कांती शरीर हे निर्मळ होतं. आपोआप त्या ठिकाणी त्याला म्हणजे तो गोरा होतो. ब्युटी पार्लर मध्ये जायची गरज नाही. एखादा प्रयोग करून बघा. कीर्तन झाल्यावर थोडा थोडा घेऊन जा. एकदा वैकुंठवासी दुंडा महाराज देवलूरकरांना विचारलं होतं, तुमच्या घरातली सगळीच माणसं गोरी कशी काय? तुम्ही जर चैतन्य महाराजांना आता पाहिलं असेल, चैतन्य महाराज बघा कसे दिव्य तेजपुंज आहेत. कारण चैतन्यच आहे त्यांच्याकडे. त्यांना विचारलं होतं दुंडा महाराजांना, म्हणजे चैतन्य महाराजांचे आजोबा वैकुंठवासी दुंडा महाराज देवलूरकर म्हणले, तुमच्या घरातली सगळीच माणसं गोरी काय कशी काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, आमच्या पिढ्यानपिढ्या लोकांना सोनदान करत आलेले. सुवर्णदाने कांती निर्मळू, कर्कदाने कांती निर्मळू, चंदनदाने सदा शीतळू जन्मोजन्मी. बरं आता चंदन तरी काय स्वस्त राहिले? चंदन मलयागिरीचे चंदन आहे असं म्हणतात. ओरिजिनल चंदन. आता चंदनावरती 2 भाग झाले ना पिक्चरचे. हे तुम्ही 100% सांगणार मी त्यांना. झुकेगा नाही काय सांगायचे? चंदनावरती 2 भाग झाले त्या पिक्चरचे. ते मलयागिरी चंदन आहे ना, उकळत्या तेलामध्ये त्याचा 1 थेंब टाकला तर उकळणार तेल सुद्धा शांत होतं. इतकी ताकद चंदनाची. ते काही चंदन सामान्य माग नाही. सोन्यापेक्षा जागेपेक्षा त्याला मोठा भाव आहे. कोण दान करणारे चंदन? नाही चंदन दान करता आलं. एक सांगतो, वस्त्रदाने सुंदरपण. आपल्या घरात आपल्या गावात जर अशी मुलं आली ना
वारकरी संप्रदायाची सेवा करणारी त्यांना वस्त्रदान करा. आपल्याला सुंदर पण भगवंत भान करतो. वस्त्रदानाची किंमत सांगितलेली. त्याच्यानंतर मंदिर दाने भुवन पालखी अभंग एक चौकडा प्रकरणाचा नंतर सगळा अभंग पाहून घ्या. जो कोणी मंदिर दान करतो त्याला भगवान परमात्मा पालखीचा मान देतो. म्हणून गावामध्ये जर त्या ठिकाणी गणपती बाप्पा बसले, गावामध्ये मंदिर होत असेल ना, ज्याला भयंकर रोग आहेत आणि ते रोग बरे व्हावेत असं वाटत असेल ना, गावामध्ये त्या ठिकाणी मंदिरामध्ये भव्य दिव्य सुंदर अशी भगवंताची मूर्ती दान करा. आपले भयंकर रोग सुद्धा निघून जातात. इतकी ताकद या मूर्ती दान करण्याची. मूर्ती आता आणल्यात ना, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. माऊलींची ज्ञानोबांची मूर्ती त्या ठिकाणी आज देणार आहेत बाबा, वाटणार आहे. मूर्तीचं दान गावाला त्या ठिकाणी करावं. सगळं एखाद्या गावातला श्रीमंत लोक सहज म्हणतात तुम्ही काय नका, मूर्तीचा खर्च जरा मोठा आहे, ₹1,00,000 ₹2,00,000 तेवढी मूर्ती तुम्ही द्या. त्यांनी नाही कधी म्हणायचं नाही. त्याला आणि त्याच्या घरातल्या माणसाला असाध्य रोग कधीच होत नाही. हे धर्मशास्त्राने केलेलं चिंतन आहे. श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुखातला ऐकले गुरुजी. विठ्ठल विठ्ठल जो मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करून आहे तो सार्वभौम राजे पाहे. जो कोणी त्या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करतो त्याला सार्वभौम राज्य मिळतं. तो पुढच्या जन्मामध्ये राजा होतो. राजा नाथ महाराज सांगतात. म्हणून दान करण्याला अत्यंत विशेष महत्व आहे. नाहीच काय दान करता आलं तर वारकऱ्याला गोपीचंदन दान करा. पुढचा जन्म ब्राह्मणाचा मिळतो. गोपीचंदन दानानं ही दान आहेत महाराज. त्याच्यानंतर दान सांगितलं, जे वृक्ष लावती सकळ तयावरी छत्राचे जल्लाळ, जे ईश्वरी अर्पिती फळ ते नानाविध निर्मळ. शेतकऱ्याच्या वाट्याला पुण्य का. शेतकरी शेताच्या बांधावरती झाड लावतो, त्याचा परिणाम काहीच न करता शेतकऱ्याच्या वाट्याला पुण्य. शेतकरी पुण्य करायला ज्याला भजनाला जरी नाही येत आलं पण बांधावरती जर तो झाड लावत असेल ना तर त्या ठिकाणी त्याला पुण्य वाट्याला येतं. नामदेव महाराज म्हणतात. अजून कशाने पुण्य मिळतं. आपल्या शेतामध्ये निघालेलं पहिलं पीक भगवंताला समर्पित करायचं. मग पूर्वी लोक अशी होती, ज्वारी बाजरीचं शेत असायचं, ज्वारी बाजरी कंसावरती आली ती काढायच्या अगोदर लोक त्या ठिकाणी 2-2, 4-4 कंस ज्वारी बाजरीची घ्यायची, गावाच्या देवळामध्ये घंट्याला आणून समोर बांधायची देवाच्या समोर. ही आताची नाही परंपरा, कधीची आहे. नामदेव महाराज सांगतात, जे ईश्वरी अर्पिती फळ नाना 80 दानाची पंक्ती नामा म्हणे सांगू किती. अशा कितीतरी दानाच्या पंक्ती आहेत. पुण्य मिळतं म्हणून नामस्मरण करावं, पुण्य मिळतं म्हणून दान करावं. विठ्ठल आता माझ्या मना होय सावधान. ओम पुण्याची दान कार्यसिद्धी. ही कार्यसिद्धी तुम्ही साधा. तिसरी गोष्ट, का कार्यसिद्धी आताच करायची, कारण शेवटचा दिवस तुमच्या माझ्या जीवनातला कोणता आहे माहिती नाही. एक माणूस होता आपल्या भारत देशामध्ये ज्याला 7 दिवस अगोदर मरण कळालं होतं. अगोदर कळालं राजा परीक्षेची. आणि एक राजा आपल्या भारत देशातला असा होता की त्याला 1 तास अगोदर मरण कळालं होतं. नाथ महाराज म्हणतात 1 तास उरला खटवांग रायाशी आणि भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. खटवांग राजाने 1 तासामध्ये जे केलं ते आपण केलं पाहिजे. का केलं पाहिजे. शेवटीला घडी शेवटीला घडी मुर्दा झाले
आपलं घर पवित्र होतं, त्याचा आवाज पवित्र आहे. आणि तिसरी गोष्ट, घरामध्ये रोज शंख वाजवावा. वाजवलेला शंख घरालाही पवित्र करतो, परिसराला सुद्धा पवित्र करतो. आता तुमच्यासाठी गोष्ट सांगून जातो, आठवली ज्ञानोबरांनी सांगितली म्हणून. जे रे उरी हनितल्या पापरा तयाच्या वागविसी चरण राजा आणि अजूनही वैरियाच्या कलेवरा वागविसी अजून. ज्ञानोबराय म्हणतात की ज्यानं भगवंताला लाथ मारली त्याचाच पाय अजूनही पाऊलाची मुद्रा निर्दयी वाहेगा समुद्रा आणि आपुलीय दैव समुद्रात जतने लागे. देवाने आपल्या उजव्या छातीवरती भृगु ऋषींचा पाय म्हणजे लाभ ठेवली तशीच. आणि दुसरी एक गोष्ट, देवाच्या हातामध्ये वैर्याचं कलेवर आहे. कलेवर म्हणजे मेलेला माणूस. पांचजन्य नावाचा जो शंख आहे भगवंताच्या हातामधला, तो शंखासूर नावाचा राक्षस होता आणि त्यांनी वेद पळवून नेले. देव ज्यावेळेस गुरुपुत्र आणायला गेले त्यावेळेस देवाने त्या ठिकाणी त्या शंखासुराला मारलं. आपण त्याच्या लक्षात आलं परमात्म्याचा की हा पांचजन्य शंख शंखाच्या रूपामध्ये असताना राक्षस झाला म्हणून परमात्म्याने त्याच्यावरती कृपा केली. त्याला जरी मारलं तो मूळ स्वरूपामध्ये आला आणि शंख झाला. तो शंख भगवंताने पांचजन्य नावाचा आपल्या हातामध्ये ठेवला. म्हणून ज्ञानोबराय म्हणजे वैर्याचं सुद्धा कलेवर हातामध्ये धरतो परमात्मा. हा शंख कोणी वैर्याचं कलेवर आहे भगवंताच्या, पण त्याला इतका जवळ केला की त्याला सगळ्यात मोठा मान. जी माणसं देवाच्या जवळ जातात ती मानालाच प्राप्त होत असतात. महाराज सामवेद झाला शंख. नाथ महाराज म्हणतात हा सामवेद आहे. वाजणारा शंख हा सामवेद आहे. यजुर्वेद चक्र देख, अथर्वण गदा देख, कमळ साजूक ऋग्वेद. 4 वेदाचे 4 भाग केले. देवाच्या मूर्तीकडे पाहिलं तर सामवेद हा शंख आहे. यजुर्वेद भगवंताच्या हातातलं सुदर्शन चक्र आहे. अथर्ववेद हा भगवंताच्या हातातली गदा आहे. आणि तिसरा चौथा जो वेद आहे तो कमळ. कुठले सगळीकडे आता कमळ. विठाल त्याचं कारण सांगितलं का झाले. देवन कले श्रुतीशी लाज आली होती वेदासी आणि मिरवावया प्रतापासाठी आयुध्य हरिपाशी झाली. आता हे चिंतन आताच नाही पण ते शंखासाठी एवढं सांगितलं. शंख करण्यापेक्षा शंख वाजवला. ज्ञानोबराय म्हणतात रामकृष्ण टाहो. हा पण शंख वाजवण्यासारखाच आहे ना. रामकृष्ण टाहो नित्य फोडी. असो किती बोलत राहिलं तरी बोलतच राहणार आहे आपण. बापूंचा असणारा परिवाराचं सांत्वन करण्याकरता आपण आज उपस्थित आहोत. एकदा सगळ्या सदस्यांचा नाम उल्लेख करतो की बाबा कैलासवासी बाळासाहेब केशव पवार बापू, पाठीमाग बापूंच्या धर्मपत्नी श्रीमती द्वारका बाळासाहेब पवार, चिरंजीव शरद बाळासाहेब पवार, आपल्या निर्वी गावचं सरपंच पण ज्या परिवाराकडे तो हा बापूंचा परिवार आहे. गावासाठी बापूंनी कार्यरत राहिले, समाजकार्य करत राहिले. पण आज त्यांच्या घरामध्ये जे प्रथम नागरिक गावचं आपण म्हणत असतो ते सरपंच पद गावाकडे आहे. जिथं ही पद येतं तिथं सेवा करण्याची मोठी संधी असते. गावची सेवा जर प्रामाणिकपणे पदाच्या माध्यमातून जर केली भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्याच्यावरती कृपा करतो. म्हणून नेहमी सांगत असतो भजन करणाऱ्याला पुण्य जरूर आहे, पण भजन करणाऱ्यापेक्षाही पुण्य राजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसाला कमवता येतं. कारण राजकारणामध्ये असताना त्यांनी प्रामाणिकपणे सेवा जर केली, देव बोलतात भजन न करता सुद्धा भजन करणाऱ्या इतकं पुण्य त्याला प्राप्त होत असतं. समाजासाठी जगणाऱ्या माणसाच्या वाट्याला पुण्य आहे. म्हणून पद आलं की समाजासाठी जगावं, गावची सेवा करावी. तदनंतर भाऊ पोपटराव केशवराव पवार चेअरमन, प्रकाश गोविंद पवार पुतणे, 2 कन्या सौभाग्यवती शीतल हनुमंत फराटे आणि सौभाग्यवती सीमा मंगेश सोनम. दोनही मुलींनी आपल्या वडिलांची चांगली सेवा केली. आमचे हनुमंत महाराज फराटे, त्यांच्या असणाऱ्या सौभाग्यवती शीतलताई, त्यांच्या आजारपणाच्या कालखंडामध्ये ते बायपास ज्यावेळेस झालं त्यावेळेस आपल्या माहेरी राहिल्या, पण वडिलांना मात्र वडिलांच्या सानिध्यामध्ये राहत असताना चांगल्या पद्धतीची सेवा, अगदी हातानं घास भरवण्यापर्यंत त्या ठिकाणी सेवा केली. आणि आपल्या वडिलांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही. नाथ महाराज काय म्हणतात ऐका, पुरुषाची पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्यांचा अंतकाळ ही धर्माची वेळ अति पवित्र. ही संधी जगात कधीच येत नाही. महाराज 5 पर्वकाळ सांगितले. पर्व विशेष भागवत धर्मी, ऋषीय जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र हे वर्षातून एकदा येतात. 15 दिवसातून एकदा एकादशी येते.
पण गेलेल्या वडिलांना सेवेसाठी पुन्हा कधीच आणता येत नाही. ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्या हातनं आपण जर त्यांची सेवा केली, नाथ महाराज म्हणतात जगात सगळ्यात पुण्य त्या परिवाराने कमवलं. पुरुषाशी पर्व काळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, ही धर्माची वेळ, अत्यंत मोठा धर्म त्या परिवाराने केला. अत्यंत त्या ठिकाणी पुण्यप्राप्तीचा काळ सांगितला. म्हणून सौभाग्यवती शीतलताई असतील, सौभाग्यवती सीमाताई असतील, दोनही कन्या. नंतर सौभाग्यवती मनीषाताई शरद पवार, या ठिकाणी बापूंच्या सुनबाई कुमार मयूर वरद पवार आणि कुमारी सायली मच्छिंद्र पवार, हे पुतणे पुतणी सगळा घरातला परिवार. बाप असतो घराचा पहिला वहिला देव, प्रत्येकाच्या काळजातील अनमोलाशी ठेव. बाप म्हणजे आईच्या डोळ्यामधलं पाणी आणि तिच्याच मंगळसूत्रामधला प्रत्येक काळामणी. ज्याला नाही ना बाप त्याला विचारा बापाची पोकळी. आयुष्यभर बापाची जागा कशी राहते मोकळी. काळीच कापून काढलं तरी बापाला विसरता येत नाही. आणि बापा इतकं सुख आयुष्यात दुसरं कोणी देत नाही. ज्याला नाही ना बाप त्याला विचारा ना बापाची पोकळी. आणि आयुष्यभर बापाची जागा कशी राहते मोकळी. बाप म्हणजे जीवनातील पंचपक्वानाचं ताट आणि आयुष्याच्या नदीचा मजबूत असा घाट. जेवायला बसून ताट जर समोर आलं ना, त्या पदार्थांकडे पाहिल्यानंतर, ताटाकडे पाहिल्यानंतर आपल्या बापाची आईची आपल्याला आठवण येते. कारण याच मातीमध्ये त्यांनी केलेले कष्ट आहेत, याच शेतामध्ये त्यांनी केलेले कष्ट आहेत. आज सोन्याचा घास आपण खातोय, त्याचं कारण आहे 10, 20, 25, 50 वर्षापूर्वी याच शेतांमध्ये आपल्या घरातल्यांनी कामं केली. शेतात काम करत असताना पायामध्ये त्यांना चप्पल नाही मिळाली. या शेतामध्ये उन्हातानामध्ये आपला घाम त्यांनी गाळला. मला वाटते 25 वर्षापूर्वी बापूंनी या ठिकाणी या शेतामध्ये घाम फिरला. आणि आज तोच आपण त्याला सोनंच उगवलं ना महाराज. आपण सोन्याचा घास खातोय घरात, सोन्याचा घास खातो. चांगलं खायला मिळण्याकरता सुद्धा पुण्यच असावं लागतं. बघा तुम्ही, हल्ली महाराष्ट्राचा सर्वे 90% माणसाला लाडू नाही खाता येत. नंतर कळलं, जाऊ द्या, मला काहीच म्हणायचं नाही खाता येत. काय करणार? कुठंतरी हायब्रिडचा जमाना आहे हल्लीचा काळ. इतके विकार, आधी व्याधी लगेच जडून जातात, जगून जातात. आपल्याला काही गोष्टी नाही करता येत, नाही करता येत. चांगलं जर आपण, ज्याचं आरोग्य चांगलं ना, सगळ्यात चांगला म्हणावं लागेल. सगळ्यात मोठी संपत्ती त्याच्याकडे सगळंच आहे. त्याला सगळं खाण्याचा आनंद घेता येतो. बाकीचं खाऊन हे खाण्याचा आनंद नाही घेता येत. सोपं नाही महाराज. काही गोष्टीमध्ये पुण्यच असावं लागतं. पुण्य उभे राहो संतांचे या कारणे, पंढरीच्या लागा वाटे आणि सखा भेटे विठ्ठल. म्हणून बापाची भूमिका सांगत असताना, बाप म्हणजे जेवणातील पंचपक्वानाचं ताट आणि आयुष्याच्या नदीचा मजबूत असा घाट. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्यांच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्यांच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्यांची पहाडाची छाती, त्यांचे हृदय गुलाब, त्यांच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप हे जगाचे बाप घेतो सारी नाती. घर बायकोनी मुले यांना जगवण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी. बाप म्हणजे जरी किंवा ह्या गोळ्याची जमात, त्यांच्या पापामध्ये कोणी नाही वाटे करू. बाप म्हणजेच कसा जसा पाण्यातला मासा, त्यांच्या डोळ्यातला थेंब पुन्हा दिसणार कसा. बाप साठवतो अश्रू वाट पाहतो क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. 20 वर्षाची पोरगी, बाप विचारतो, बाळा लग्न होऊन सासर घराला जात असताना जन्म देणारा बाप सासर घराचा उंबरा ओलांडताना तुला आठवेल का. इतक्या पोरी प्रेम करतात बापावरती आपण सांगू शकत नाही महाराज.
किती प्रेम करतात. एका पोरीला विचारलं, म्हणले बाळा 20 वर्षाची पोरगी आहे, तिला विचारलं बाळा तुला काय आवडतं. ती म्हणजे महाराज असं काय विचारता. मी म्हणलं सकाळ दुपार संध्याकाळ. त्या पोरीने उत्तर दिलं, म्हणले महाराज मला संध्याकाळ आवडते. मी सहज विचारलं तुला संध्याकाळ का आवडते. ती म्हणली ती संध्याकाळ माझ्या बाबांना घरी घेऊन येते म्हणून मला संध्याकाळ आवडते. त्या संध्याकाळमध्ये प्रेम काय तर वडील संध्याकाळ झाल्याशिवाय घरी येत नाही. तुझ्या जगातून बाबा हारवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबा साथी येईल का. पाणी डोळ्यामध्ये जगी ऐसा बाप व्हावा.
पुसताना उरी हुंड कातोया गोष्ट बापाची सांगताना त्यांच्या फाटक्या सदऱ्याला सदा फिकर जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली माझ्या डोळ्यातली असव कुणी माये पुसताना उरी हुंड का दाखवया गोष्ट बापाची सांगताना उरी हुंड का दाखवया गोष्ट बापाची सांगताना उभा जन्म घालवला असा पेटत्या मनल्यात चिंब भिजलेली कशी त्याच्या मायेच्या पावसात भरविला घास मुटका त्यानं येऊया शांखात त्यांचा जन्म कष्टाचा परिसदा विसुकात मला कसस होतया कुणी बाबा म्हणताना उरी हुंड का दाखवया गोष्ट बापाची सांगताना उरी हुंड का दाखवया गोष्ट बापाची सांगताना जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा ते आपला पक्ष वेगळा आहे म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही मी काय नाही म्हटलं पण मला सांगायचं हे होतं म्हणलं आमच्या पुण्यात तसं नसतं आमच्या पुण्यात सगळ्याच पक्षाची माणसं मांडीला मांडी लावून बसतात ही वारकरी संप्रदायाचा त्यांनी सन्मान केला म्हणलं हा सन्मान संप्रदायात वारकरी संप्रदायात पुण्यात पाहायला मिळतो म्हणून इकडं बरं वाटतं हे सुद्धा आदराने आपण पुण्याच्या बाहेर ज्यावेळेस जातो त्यावेळेस सांगत असतो असं किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धिलेले येत माझेची उरले पायक म्हण जय विठ्ठल साधु संत तुझं प्रति आहे